या स्पर्धेत खेळतात. यातून जर मशीन केलं तर थेट टॉप 3 मध्ये प्रवेश मिळेल. तसंच आपल्या बेटीसाठी एक मोठी स्पर्धा डोंबिवली प्रीमियर लीग 2026 पर्व 3 एक मोठी स्पर्धा नक्कीच आपल्या बेटीला येते. तर विचार केला तर त्या स्पर्धेचे काही नियमित काही फॉर्म्स आहेत ते आपल्याला नक्कीच फील करायचे. खेळाडूंना विनंती असेल त्या स्पर्धेची फॉर्म स्वीकारण्याची शेवटची डेट असेल तीच म्हणजेच 22/2/2026 22 तारखे लास्ट असेल. 22 फेब्रुवारी लास्ट डेट असेल. तर संघांना विनंती असेल खेळाडूंना विनंती आहे जे कोणी खेळाडू असेल त्यांना विनंती असेल की आपण फॉर्म्स नक्कीच फिल करायचं. आपल्याला देखील फॉर्मची लिंक पाठवली जाईल. फॉर्म फिल करायचं 22 तारीख ही नक्कीच अंतिम तारीख असेल त्या स्पर्धेची. मुकेशला बघतो स्ट्रायकरला पण संघाचा कर्णधार ऋषिकेश नॉन स्ट्रायकरला पण स्वप्नीलला बघतो. तर मुकेशसाठी जर कॅश प्राइज झाली तर पहिल्या षटकामध्ये जर 3 निर्धाव चेंडू फेकले तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल म्हणजे गोलंदाज मुकेशला. आणि हे जे कॅश प्राइज लावलं ते म्हणजे आपण विचार केला मोरिया कला निकेतन केंद्र यांच्या वतीने हे कॅश प्राइज लावले मुकेशसाठी. जर 1000 रुपयांचा संघ जिंकला तर नक्कीच टॉप 3 मध्ये प्रवेश मिळेल. एका संघ नक्कीच 97 संघ टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवलाय. इथून अजून एक सुवर्ण संधी असेल तर म्हणजे दोन्ही संघांना कोणत्या संघ विजय मिळेल आणि टॉप 2 मध्ये प्रवेश मिळेल. एका बाजूला आपण बघतो तर डोंबिवली स्ट्रायकर्स, एका बाजूला आपण झरण पॅकर. तर चला स्कोरर इथे मात्र अवेलेबल नाहीये. स्कोरर यायचं प्रथम आपण बघा. आपण मुकेशला बघतो. स्ट्रायकिंगला ऋषिकेश पहिला चेंडू खबर सीझन मध्ये सुरुवात चांगल्या प्रकारे केली. पहिल्या चेंडूवर चौकारने खातं ओपन केलं. स्ट्रायकिंगला पण ऋषिकेश बघतो. नॉन स्ट्रायकरला स्वप्नील, गोलंदाजी मार्गावरून गोलंदाज मुकेश. एका बाजूला झरण पॅकर, एका बाजूला आपण डोंबिवली स्ट्रायकर संघ बघतो. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगल्या प्रकारे केली. पहिल्या चेंडूवर चौकारने खातं कुठेतरी ओपन केलं आपल्या संघासाठी. आणि आपण आता मात्र डिवेशला कव्हरला पण कल्पेशला फक्त पुन्हा एकदा सबसफट मारण्याचा प्रयत्न. चेंडूला बॅटचा संपर्क नीट झाला नाहीये. हा चेंडू निर्धाव आला. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर मात्र बीट झाला. पहिला चेंडू निर्धाव फेकला कुठेतरी 3 निर्धाव चेंडू नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते म्हणजे मुकेशला. स्ट्रायकिंगला आपण संघाचा कर्णधार तसला अमित यायचा आपण देखील यायचा. अजून चेंडू बायच्या सर्वोच्च 1 धाव. मग जर विचार केला तर आता स्ट्रायकिंगला आपण स्वप्नील बघतोय. चला नयन अमित यायचं आपण. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा आपल्याकडे 5 धाव झाले. 3 चेंडूचा खेळ आता पण झालाय. आता मात्र पुन्हा बीट करण्याचा प्रयत्न आपण शॉर्ट टर्म आपण नक्कीच शैलेशला बघतोय. इथे कुठेतरी अजून एक निर्धाव चेंडू बघा. 2 निर्धाव चेंडू शशांक. मग आपण स्ट्रायकिंगला स्वप्नीलला बघतोय. बॅकफुट करण्याचा प्रयत्न, पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय का सीमारेषा पार? तर चेंडू गेलाय सीमारेषा पार. अजून एक वेळ चौकार. मग चांगल्या प्रकारे सुरुवात करतो म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघ. आजच्या दिवसामध्ये नक्कीच इम्प्रेस केलं या संघाने. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, चांगली कामगिरी करतो. कुठेतरी चांगला फॉर्मॅट सेट केला आपल्या संघासाठी. या दोन्ही खेळाडूंनी विचार करतो. एका बाजूला स्ट्राईक लाईनला स्वप्नील बघतो, नॉन स्ट्राईक लाईनला ऋषिकेश. गोलंदाजी मार्गावर आपण आता मात्र इथे मात्र निर्धाव चेंडू अजून गेला. 3 निर्धाव चेंडू फेकले गेले. बघा मुकेशसाठी कॅश प्राइज होतं. मुकेशने कॅश प्राइज देखील पटकावलं. षटक देखील संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपला गोविंद गरीबात 9 धावा. आता तर रवींद्र बाबू आले मार्को स्ट्राईक खेळला पण ऋषीला बघतो. पहिलं षटक सुरेख फेकलं गेलं. मुकेशकडनं 1 चौकार नक्की झाला. त्यानंतर कमबॅक केली, चांगली कामगिरी केली. कुठे धावा रोखल्या गेल्या. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुललं गेलंय. स्ट्रायकरला पण ऋषी बघतो. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केला. कोणत्या प्रकारचा फलंदाज 5 जण 1 चौकार नक्कीच लगावला. पहिल्या चेंडूवर चौकारने खातं ओपन केलं तर आपल्या संघासाठी
फलंदाज बॅटरने ऋषीने आता दृश्य क्षेत्रात करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच बघतोय. ऑनसाइड मध्ये पॅक करण्याचा प्रयत्न बघितला तर आपण चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न कुठेतरी थांबवला नाकारलाय. कुठेतरी स्लो चेंडू टाकण्याचा प्रयत्न बघा. या संघाचा विचार केला तर फिरकी अस्त्र या संघामध्ये भरणं आहे गोलंदाजीचा. पहिल्या षटक मुकेशने आता मात्र रवींद्र बाबू आले. अजून एक स्वच्छ फटका कुठेतरी वारंवार एकच फटका मारण्याचा प्रयत्न बीट होते. कुठेतरी प्लॅन मिस होतोय. दोन निर्देश कुठेतरी आले. धावसंख्या 9 धावा. सुरक्षित रक्षण पेष्टाकामध्ये आपण बघतोय चेंडू ढकलण्याचं काम केलंय नक्कीच. मग शाहीखंड आपण स्वप्नाला बघतो. स्वप्नाचा विचार करतो. स्वप्न देखील एक चौकार नक्कीच लागायला चांगली कामगिरी करतोय. ऋषिक देखील चांगली कामगिरी संघाचा करणारा मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार पटकवणारा हा. आता मात्र स्वीपचा फटका चेंडू गेलाय सीमारेषा पार. टॅपच्या साईन करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअरला आला एक चौकार. कुठेतरी ही जोडी नक्कीच थांबावं लागेल. विकेट घेऊन द्यावं लागतील कारण की विचार केला तर ही जोडी कुठेतरी एक चांगला प्रयत्न करते. एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करण्याचा प्रयत्न करते. तर संघातच रोखण्याचं काम करावं लागेल. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आपण लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण बघतो. सिंगल षटकाची एकदम स्ट्राईक रोटेट झाली. दुसऱ्या षटक मैदानात मार्गाचा 4 षटकांचा सामना असेल. क्वार्टरचा सामना असेल. यातून जो संघ जिंकेल तो थेट टॉप 3 मध्ये नक्कीच प्रवेश मिळेल. अजून एकदा आपल्या साईन करण्याचा प्रयत्न दुसऱ्या षटक देखील संपलं. चांगली कामगिरी केली. एक चौकार नक्कीच झाला. आणि यानंतर मला सामना असेल चला मंगलमूर्ती विपक्ष किंग गोईल. दोन्ही कर्णधार आपण बघा सज्ज आपण यायचं टॉससाठी. किंग गोईल विपक्ष मंगलमूर्ती दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचं बघा. अपील देखील केली गेली. त्यानंतर पंचांनी अपील कुठेतरी स्वीकारले. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांशी वादावाद करायचा नाही. चला मुकेश आपल्याला विनंती आहे सामना त्वरित चालू करूया. चला तर चला बघा निर्देश असेल पंचा. धन्यवाद. चला यानंतर होणारा सामना असेल. एका बाजूला आपण बघतो मंगलमूर्ती. एका बाजूला आपण किंग गोईल. तर चला किंग गोईल संघ आपल्याला विनंती असेल त्वरित यायच्या टॉस साठी. मंगलमूर्ती आपण देखील टॉस साठी यायचं बघा. आणि विनंती असेल की मच्छिंद्रनाथ पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेकी करणार आहोत. आपण गोलंदाज अभिजितला बघतो. अभिला बघतो. समोर मारण्याचा प्रयत्न थोडं फार बॅलन्स बिघडला. पण सिंगल सोबत कार्पेटच्या साईन करण्याचा प्रयत्न होता. चला बघा किंग गोईल संकेत यायचं. चला आपल्याला विनंती आहे दादा. चला प्रणय आपल्याला देखील विनंती आहे. भाऊ चला प्रणव आपल्याला देखील विनंती टॉस साठी यायचं. चला भाऊ. तर मच्छिंद्रनाथ पाटील साहेबांना नक्कीच विनंती करतो की आपण यायचं. आपण आपल्या हस्ते नक्कीच आपण टॉस देखील करणार आहोत. मच्छिंद्र पाटील साहेबांना नक्कीच विनंती करतो की आपण टॉस साठी जायचं. मान्यवरांच्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेकी देखील करणार आहोत. एका बाजूला मंगलमूर्ती एका बाजूला आपण किंग गोईल. या दोन संघांमध्ये लढत असेल. पोलिसी मधील पहिला सामना. आता मात्र फटका कव्हर सीझन मध्ये एक निसराना कव्हरचा फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पार. तर किंग गोईल संघाने नक्कीच नाणेफेक जिंकले. खेळाडू देखील विनंती की आपण जे खेळाडू बघतो त्यांनाच एक आपण बॅरिकेड नक्कीच लावलं. बॅरिकेडच्या अपोजिट साईडला नक्कीच बघा आपण उभं राहायचं विनंती आहे आपल्याला.
बघू 23 धावा झाले यश, 23 धावा झाले, 5 चेंडू झाले, कुठेतरी शेवटचे चेंडू केले, एक बॅची सोबत नक्कीच धाव पंचांनी घोषित केले. स्ट्रायकिंगला आपण ऋषीला बघतो, ऋषिकेशला बघतो. आपल्या बेटीसाठी एक मोठी स्पर्धा डोंबिवली प्रीमियर लीग 20-26 पर्व 3 मध्ये आपण नक्कीच एक मोठी स्पर्धा आणणार. तर या स्पर्धेचे काही फॉर्म्स आणि एक जी लिंक असेल ती नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्या लिंक भरण्याची शेवटची डेट असेल ती म्हणजे 22 फेब्रुवारी. तर खेळाडूंना विनंती असेल की त्वरित आपण आपले फॉर्म सबमिट करायचे आणि नोटिफिकेशन केली म्हणजे स्किंग बोर्ड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडले, इन्व्हाइट केलंय, तेच म्हणजे मंगलमूर्ती संघाला प्रथम फलंदाजीसाठी. स्ट्रायकिंगला पण स्वप्नील बघतोय. पहिला चेंडू स्वीपचा नजर इथे मात्र पुन्हा एकदा झाले. कुठेतरी वारंवार चूक करतो, कुठेतरी धावा खर्च करतो. आपल्याला संघासाठी धावा वाढवायच्या, इथून जेवढा धावा आपण खर्च करणार तेवढाच धावा आपल्याला पुढील सत्रामध्ये म्हणजे सेकंड इनिंग देखील करायचं. आपण बॅटिंगला आले तेव्हा कुठेतरी चूक झाली, कुठेतरी धावा रोखायच्या होत्या पण धावा आपण विचार करतो मिड विकेट रेसमध्ये चुकी झाली जितकडनं. संघाचा विचार केला चौकार आला, पहिल्या चेंडू चौकार आला, 27 धावा नक्कीच फेकावर लागल्या. चांगली कामगिरी स्वप्नीला करावी लागेल कारण विचार करता आघाडीचा फलंदाज अजून देखील खेळपट्टीवर खेळतोय. ऋषिकेश देखील चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्गावर मयूरशी मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, कॅश प्राइस देखील कमावलं होतं आणि आता त्याच प्रकारे कामगिरी करावी लागेल. जशा गोलंदाजी चांगल्या प्रकारे करतो पण क्षेत्ररक्षणाची साथ कुठेतरी मिळत नाही. अजून एक दिवस अजून एक चेंडू वर आलाय चौकार, चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, धावा मिळते एकूण 4. 31 धावा, चांगली कामगिरी, 2 चेंडू 2 चौकार. आता नंतर चौकारची हॅट्रिक कंप्लीट करायला का विचार करतो या स्पर्धेतील चौकार 2 चौकांची हॅट्रिक कंप्लीट झाले. आता मात्र अजून एक हॅट्रिक कंप्लीट होईल का ते बघा. गुरु चांगली कामगिरी करतो. रमेश शाकर संघ आजच्या दिवसामध्ये फार इम्प्रेस केलं, बॅटिंग चांगले करतो. आता मात्र कप्तान विचार करताना ऋषिकेश देखील कुठेतरी चांगली कामगिरी आपल्या जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. करावं लागेल कारण की पहिला चेंडू खूप टप्पा फटका चौका मिळाला, मिस फील्ड झाली, चौकार मिळाला आपण मिड विकेट रेसमध्ये बघितलं. आता मात्र एक रिव्हर्सचा फटका आपण अजून एक समोरच्या दिशेने अजून एक चेंडू गेलाय सीमारेषा पार. आता मात्र मिड ऑफ देखील बीट झालाय आणि चेंडू गेलाय कार्पेटच्या सायाने, चौकार आलाय गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पार. 35 धावा, आता मात्र 35 धावा झाल्या, चांगली कामगिरी कुठेतरी करतोय. आता मात्र हल्ला बॉल केलाय, चौकाराची अटेम्प्ट कंप्लीट झाली, हल्ला बॉल झालाय. आता मात्र पुन्हा एकदा प्ले मिस कुठेतरी बघा लेग बायच्या स्वरूपात 5 धावा असेल का, बायच्या स्वरूपात बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 36 धावा शेवटच्या षटकातील बोलून अजून कुठेतरी 2 चेंडू फेकायचे. बघा या 2 चेंडू 2 फटकायले तर एक चांगली फायटिंग. ऋषी कशी बघा आपण स्ट्रायकेंडवर आपण ऋषी आहे स्ट्रायकेंडवर वेळेपर्यंत सुरक्षित रक्षण आपण बघितलं, कव्हर केलंय, कल्पेश येते. आता मात्र पहिल्या सत्रातील शेवटच्या स्ट्रायकेंडला असेल स्वप्नील, इथून एक मोठा फटका, एक टायटिंग विचार केला तर एक फायटिंग फुटायला आपण नक्कीच उभारू शकतो. आता चेंडू गेलाय कव्हर सीझन मध्ये, धावा मिळतील 4. पहिलं सत्र संपले, पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याकडे एकूण 41 धावांना धाव फेकावर लागल्या जाण्यात पाठलाग करायचा आहे, तोच म्हणजे 42 धाव संख्येचा. आपल्याला विनंती आहे आपण 200 लक्ष रचायचं. चांगली कामगिरी केलेली, 2 षटकं चांगली फेकली गेली होती पण कुठेतरी धावा हल्ल्यात, धावा खर्च झाल्या. त्याच बुलबुलावर आता मात्र विचार केला तर 40 म्हणजे 41 धावा झाल्या, त्यानंतर 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तोच म्हणजे झरंडकर संघाला.
आता मात्र विचारमध्ये क्वार्टर सामना असेल इथून संघ जिंकला तो नक्कीच टॉप 3 मध्ये प्रवेश मिळेल. मात्र 42 धावसंख्येवरती पाठलाग करायचा तेच म्हणजे झरण बागर संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. कवडेरी बागफोडला टाकायला लागला लागला फलंदाज विकी आणि कल्पेश आपण बघतो. चला बघा गोलंदाज यशला बघतो स्ट्रायकरला पण कल्पेशला बघतो नॉन स्ट्रायकरला आपण विकीला बघतो 42 धावसंख्येमध्ये पाठलाग करायचा आहे. तर चला बघा संदीप आपण देखील यायचं आता मात्र कुठेतरी क्रिकेट थोडंफार कमी केलंय बघा वर्कलोड नक्कीच आहे. विचार केला तर बॉक्स क्रिकेट असो सर्कल क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅट मध्ये या खेळाडूंनी आपलं नाव नक्कीच लिखित केलं होतं. पण आता मात्र कुठेतरी थोडंफार विश्रांती क्रिकेट पासून गोलंदाज आपण यश बघतो स्ट्रायकरला कल्पेश 42 धावसंख्येवरती पाठलाग करायचा आहे. तो समांचे झरण बागर संघाला चेंडू लागण्यासाठी सज्ज गोलंदाज यश पहिला चेंडू 12 मिनिटांमध्ये नक्कीच आपल्याला 4 षटक फेकायचे. पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला. पहिला चेंडू कुठेतरी बीट झालाय. बॅटर कल्पेश शांत ठेवलं. कल्पेशचा विचार करतो मागच्या सामन्यामध्ये 7 चौकार वैयक्तिक लगवले होते आणि तोच सामन्याचा पुरस्कार देखील पटकावला होता. आता मात्र समोरचा संघ देखील एक मोठा संघ त्या समोरच्या संघाने देखील एक मोठं आव्हान सेट केलं. एक डोंगर उभा केलंय 42 धावसंख्येचा ते मात्र पार करावं. पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला. तर बघा 6 मिनिटांना पहिला चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र टायमर देखील ऑन आहे. तसला अपील खेळली इथे मात्र अपील खेळली आहे. इथे मात्र अपील खेळली जाते. पंच तसं बघा पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंच वाईट चेंडू पंचांनी वाईट चेंडूवर घोषित केलाय. स्कोर चेंडू फेकलाय. पहिला चेंडू खूप टप्पा फेकला. एक वेगवान गोलंदाज बघा विचार केला तर चेंडू फास्ट वेगाने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी चेंडू पडता शनी अटेम्प्ट केला कुठेतरी बीट झालाय तो म्हणजे कल्पेश. पाच चेंडूने एका धावा झाल्या. चांगली कामगिरी करावी लागेल. चौकार मारावे लागतील. इथून जर विचारलं धावा रोखणं तेवढंच महत्वाचं आणि इथून धावा बनवणं देखील तेवढंच महत्वाचं. 5 चेंडू झाले कुठेतरी पॉवर षटकातरी शेवटचा चेंडू बाकी स्ट्रायकरला आपण विकीला बघतोय.
आणि त्यानंतर षटपैकी संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीने धाव संघाचा अभिंगडी बाद 11 धावा झाल्या. अजून देखील 31 धावांचा पाठलाग करायचा, चांगली कामगिरी करावी. 11 11 धावा झाल्या. 11 धावा झाल्या. तर गोलंदाजी मार्कवर आपण श्रेयसला बघतो. स्ट्रायकरला कल्पेशला देखील बॅटचा फेस ओपन करावा लागेल. यानंतर होणारा सामना एका बाजूला आपल्याला मंगल मतदारसंघ, एका बाजूला आपण किंग बोईल, एकाच विभागातील एक 2 संघ, एक मैत्रीपूर्ण लढत, एक मोठा सामना असेल. दोन्ही संघांनी नक्कीच वर्चस्व गाठलंय, पण आता मात्र करू या मॅचची एक लढाई असेल. चला विषयी आपल्याला विनंती आहे, सांगा थोडं सर्व मात्र विद्युत जगतातील स्पर्धा आपण अनुभवणार. प्रेक्षक वर्ग आजचा दिवस एक दिवशी स्पर्धा संडे नाईट. आता पहिला चेंडू टाकण्यासाठी बघा इक्वेशन नंतर प्रथम सांगायचं 31 धावांची गरज होती 18 चेंडूवरी. आता मात्र सिंगल संघाचे 1 धाव, 17 चेंडू आणि अजून देखील 30 धावांची गरज आहे. चांगली कामगिरी करायला गोलंदाज श्रेयसला बघतो. स्ट्रायकरला विकी. आता मात्र विकीला देखील चांगली कामगिरी करायला विकीचा विचार केला तर कुठेतरी अजून देखील खाता देखील ओपन केला नाही. एक चेंडू नक्कीच केलाय, खाता अजून देखील ओपन केला गेला नाहीये. आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, खाऊखाऊन आलाय चौकार. आता मात्र बॅटचा फेस देखील ओपन केला. पंच जो पहिला चेंडू टाकला होता साईड चेंडू होता. पंच अंपायर साहेबांना विनंती, पहिला चेंडू वाईट होता. वाईट प्लस 2 धावा. धन्यवाद. 1 मिनिट. 17 धावा झाल्या. 2 चेंडू झाले नक्कीच. 17 धावा झाल्यात. चांगली कामगिरी करावी लागेल. कुठेतरी आता बघा नवीन स्कोर आला, थोडंफार अडथळा नक्कीच होते. आणि आता मात्र फलंदाज बाद झाला, विकेट देखील मैदान सोडावं लागतं. आता मात्र संघर्ष करावा लागतो. झरण पॅकर संघाला चांगली कामगिरी केली. डोंबिवली पॅकर संघाने कुठेतरी धावा लावला. 42 धावांचा पाठलाग करतो. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा 11 आल्या होत्या. आता मात्र नवीन फलंदाज आपण शशांकला बघतोय, एक अनुभवी खेळाडू. आता मात्र अनुभव पण लावा लागला. विचार करतो एक यंगस्टार एका बाजूला पण यंगस्टार, तो एका बाजूला आपण अनुभवी खेळाडू बघतोय. असं एक बॅटल आहे. एका बाजूला आपण डोंबिवली संघ बघतोय, एका बाजूला आपण झरण पॅकर संघ, एक यजमान संघ नक्कीच या स्पर्धेत उतरला. आता मात्र सोडून द्या. आता मात्र लिव्ह खेळा. चेंडू त्यांचा वाईट चेंडू घोषित केलाय. वाईट सर्वाचे 1 धाव. आता मात्र कुठेतरी भेट झाली बघा. पहिला चेंडू विचार केला तर अवंत फेकला. चला ऋषिकेश आपल्याला विनंती, आपण वारंवार आपण करू नका बघा. डोंबिवली सागर संघ पंच आहे, पंच नक्कीच आपली कामगिरी पार पाडतील. कुठेतरी वेळ आपण वाया घालवतो बघा. कुठेतरी आपण विचार केला तर पंचांना विनंती आहे. सर पंच वाईट होता का चेंडू? धन्यवाद. तर 42 तासांचा पाठलाग करतोय. दुसऱ्या षटकात मार्गदर्शक दुसऱ्या षटकात अजून देखील 2 चेंडू. चला श्रेयस आपल्याला विनंती आहे थोडं स्पीड करा बघा. अजून देखील आपल्याला 3 सामने कव्हर करायचे. त्यानंतर नक्कीच आपल्याला टॉपचे संघ मिळतील. तर आपल्याला विनंती आहे श्रेयस, चला विशेष आपल्याला विनंती आहे बघा. विद्युत जिल्ह्यामध्ये नक्कीच आपण ही स्पर्धा कव्हर करतो. आता मात्र कुठेतरी आपण देखील विनंती आहे थोडं स्पीडअप करायचं. हा चेंडू देखील आलाय नाही. त्या चेंडू येईल का डायरेक्ट हिट? इथे मात्र फलंदाज झालाय का बाद? इथे मात्र तिसऱ्या बदलची मागणी केली जाते.
पंच बघा आपण ऑन फील्ड डिसिजन जायचं नक्कीच कुठेतरी थोडंफार अर्थ नॉट आउट असेल धन्यवाद पंच. संख्या प्रकारे आतापर्यंत एकूण म्हणजेच बघा 19 धावा झाल्यात 5 चेंडू झालेत. शेवटचे चेंडू बाकी आहे. चला श्रेयस आपल्याला विनंती थोडं स्पीडअप करायचं बघा. वारंवार आयोजक आपल्याला सूचना करतात कुठेतरी थोडंसं स्पीड करायचं थोडं स्पीडअप करायचं. आपण बघा सुरक्षित रक्षण बघतो कुठेतरी एक वेगवान फटका नक्कीच मारला होता पण शेवटच्या चेंडूला चेंडू वगैरे फ्रेश मिळाला आणि षटक देखील संपलं. तर 2 षटकांच्या समर्थनात धाव संख्या आपल्याला एकूण 19 धावा झाल्या बघा. 21 षटकांनंतर संघाचा बघा 12 चेंडू आणि तसं बघा 12 चेंडू आणि मात्र 23 धावांची गरज आहे. चला रंगोली स्ट्रायकर संघ चला ऋषिकेश आपल्याला विनंती आपल्याला वारंवार सूचना आणण्याला आपल्याला फायनलाइज केलं जाईल बघा. आपल्याकडे 12 मिनिटांचा अवधी आहे. 12 मिनिटांमध्ये 4 षटके टाकायचे. इथे टायमर देखील ऑन झालाय. सामना तोच चालू करायचा बघा. वारंवार टीम मिटिंग घ्यायची नाहीये. आता मात्र सूचना आहे बघा. आपल्याला सामना मोठा आहे नक्कीच पण आपल्याला देखील वेळ वाचवायचा विचार केला तर अजून देखील आपल्याला 3 सामने नक्कीच कव्हर करायचे. त्यानंतर आपण बघा ऋषिकेश स्ट्रायक आपण शशांक बघतो 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अगोदर फलंदाज बाद झाला तेव्हा शशांक देखील मैदान सोडावं लागलं. आपण सुनीलला बघतो स्ट्राईक एंडवर. आता मात्र चांगली गोलंदाजी ऋषिकेश करायला सांगत होता. स्वतः संघाचा करण्यात आला चांगल्या प्रकारे काम करणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की इथून मात्र विचार करता 11 चेंडू आणि कुठेतरी अजून देखील 23 धावसंख्या बनवायच्या. आता मात्र स्ट्राईकवर ठेवण्याचं काम मात्र कल्पेशला करावं लागेल. मात्र कुठेतरी स्ट्राईक रोटेट करावं लागेल. स्ट्राईक रोटेट करून समोरच्या दिशेने पाहून बघतो आपण लॉंगॉन तैनात केला. कुठेतरी धावा रोखल्या गेल्या. चांगलं गोलंदाजी करता एक वेगवान गोलंदाज आहे. आता मात्र स्ट्राईकवर आल्या म्हणजे कल्पेशला चांगली कामगिरी करणं तेवढंच महत्वाचं आहे. दहा चेंडू आणि 22 धावसंख्येची वृद्धी करायचं बघा. चला थोडं स्पीडअप करायचं. ऋषिकेश वारंवार आपल्याला सूचना बघा. 10 चेंडू आणि 22 धावसंख्येची वृद्धी करायचं. स्ट्राईक आपण कल्पेशला बघतो. अजून एक आता मात्र फलंदाज झालाय बाद. कल्पेशला देखील मात्र मैदान सोडावं लागलं. कुठेतरी थोडंफार निराश असेल. आता मात्र मोठा सामना होता. आता नवीन फलंदाज अभिजित मैदानात दाखल होतं. चला मैदान दाखल होतं. स्ट्राईक हँडला आपण मोठा धक्का लागला कल्पेशला देखील. ज्या बॅटर करणं नक्कीच अपेक्षा होती त्यांनी देखील निराश केलं. कुठेतरी संघर्ष करतोय म्हणजेच झरण प्रकार संघ चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये करतो म्हणजेच डोंबिवली स्ट्रायकर संघ. बघा जो विचार केला तर शेवटच्या षटक मयुरेशने फार धावा खर्च केला. कुठेतरी 19 धावा 11 धावा खर्च केला. तिथून मात्र मुवमेंट कुठेतरी शिफ्ट झालं आणि कमबॅक केलं तेच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघाने. आता मात्र चांगली कामगिरी करते. आता मात्र नवीन फलंदाज आपण अभिजितला बघतो. अभिला बघतो स्ट्राईक एंडला. अजून एक वेगवान चेंडू. अजून एक फलंदाज इथे मात्र बाद झाला. अजून एक फलंदाज इथे मात्र बाद झाले. बघा धक्का क्रमांक लागला. बघा कुठेतरी चुका होतात. आता मात्र चुका सुधारण्याची वेळ कुठेतरी निघून गेली. बघा झरण प्रकार थोडाफार नाराज दिसतो. जर विचार केला तर अजून देखील कुठेतरी मोठ्या संघाचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे झरण प्रकार संघाला चांगली कामगिरी केली डोंबिवली स्ट्रायकर संघाने.
42 धावा लागला फलकावर. तिथून मात्र कमबॅक करण्याची संधी कुठेतरी गमावली म्हणजेच झरणबाकर संघाने अजूनही फलंदाज. तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपन्न झाली. अखेर ते म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार ऋषिकेश आणि तर मुकेश स्पर्धेतील पहिला विकेट हॅट्रिक कंप्लीट केले म्हणजे संघाचा कर्णधार डोंबिवली स्ट्रायकरचा गोलंदाज ऋषिकेश. स्ट्रायकर असेल मुकेश, लेफ्टी बॅटर. अजून एक वेगवान चेंडू. काय गोलंदाजी करतो बघा. अजून कुठेतरी एक चेंडू. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा फलकावर फक्त आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. तेजस चला ऋषिकेश बघा मागे आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करायचं बघा. शेवटच्या षटक चला स्पीडअप करा थोडंफार. आणि किंग गोल संघ आपल्याला देखील विनंती आहे सामना संपताक्षणी आपण देखील मैदानात उतरायचं, त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं बघा. कारण रोहित बघा इथे मात्र पहिल्या चेंडूवरती वेगळं टाकण्याचा प्रयत्न पण चांगला चेंडू देखील घोषित केलाय. अजून एक इथे मात्र कुठेतरी 9 चेंडू फेकलाय बघा. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी खराब गोलंदाजी करतो तो म्हणजे गोलंदाज तेजस. तर चला बघा ऋषिकेश आपल्याला विनंती आहे. तसं बघा खेळाडूंना विनंती आहे बघा. खेळाडूंना विनंती आहे कोणीही प्रॅक्टिस करू नका बघा. इथे मात्र त्याला चिराग आपल्याला देखील विनंती आहे बघा प्रॅक्टिस करायची नाहीये. आता मात्र पहिल्या लेवलच्या निवडून फेकला गेलाय. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. तर दमदमीत सामना एकतर्फी नक्कीच झाला. स्ट्रायकरला आपण मुकेशला बघतोय. 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी कल्पेश सर नक्की स्ट्राईक हँडला अजून एक 9 चेंडू बघा. इथे मात्र जर कल्पेश नक्की स्ट्राईक हँडला असं कुठेतरी कॅपिटल राहिला असतं नक्कीच पंच कुठेतरी सामन्याचं स्पष्टीकरण थोडंफार चेंज झालं असतं. पण आता कुठेतरी रनआउटची संधी आता मात्र फलंदाज नक्कीच पाहत असेल. तीन चेंडू बराचसा पल्ला पार पाडायचा इथे मात्र. चला तेजस थोडं स्पीडअप करायचं, थोडं फास्ट करून म्हणजे अजून देखील करायचे आपण पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पवनला बघतोय सिंगल सर्व्हिस एक धाव. आता मात्र कुठेतरी सामन्याचा विचार करता कुठेतरी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरला आपण मयुरेशचा विचार केला तर कुठेतरी थोडाफार महागडा षटक फेकला गेला मयुरेशकडनं. तिथून मात्र कमबॅक केला. मोमेंट शिफ्ट झाला म्हणजे डोंबिवली स्ट्रायकरच्या संघाकडनं. आणि आता मात्र 1 चेंडू. चला ऋषिकेश चला विनंती आहे 1 चेंडू फेकायचा. आणि आता मात्र अजून एक चेंडू बघा. कुठेतरी शेवटचा चेंडू फेकायचा बघा. तेजस आपल्याला कुठेतरी चांगली गोलंदाजी करा. शेवटचा चेंडू इथे आतापर्यंत आपण 3 न्यू चेंडू फेकले बघा. आता मात्र सामना जिंकलाय आणि नो डाऊट चला किंग गोल संघ त्वरित मैदानात उतरायचं, त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं. चला नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी वैयक्तिक 32 धावा केल्या स्वप्नील. तर चला